नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय लक्षवेधी जय महाराष्ट्रवर. आपल्या देशात 18 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीला म्हणजे नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे, सरकार निवडण्याचा अधिकार आहे, जे सरकार या देशाला चालवतं. पण त्याच सरकारनं बनवलेल्या सेन्सॉर नावाच्या एका संस्थेला याच 18 वर्ष पूर्ण केलेल्या माणसानं काय पाहावं काय पाहू नये याचे अधिकार आहेत. आणि याचे अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात, ज्याचा फटका यावेळी या ताज्या काही दिवसांमध्ये बसलेल्या 2 चित्रपटांना. उडता पंजाब या आगामी फिल्ममधला पंजाब शब्द काढून टाकण्यासंदर्भात सूचना सेन्सॉर बोर्डानं केली आहे. तर दुसरीकडे रामन राघवन 2.0 ही एक फिल्म येते अनुराग कश्यपची. त्यातही अनेक काटछाट करायला सेन्सॉर बोर्डानं सूचित केलेलं आहे, ज्याच्यावरून अनुराग कश्यपनं जोरदार ट्विटर वॉर सुरू केलेला आहे सेन्सॉर बोर्डाच्या बाबतीत. पैलाज निहलानी नावाचे जे फार संस्कारी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे या सेन्सॉर बोर्डावरती. त्यामुळे तर खरोखरच भारतामध्ये आता फक्त फुलं एकमेकांना भिडतात अशाच प्रकारची दृश्य दाखवायची का, जर का प्रेम व्यक्त करायचं असेल तर असा प्रश्न पडू लागलेला आहे. पण एकूणच परिस्थिती गंभीर आहे, कारण प्रौढ असलेल्या व्यक्तींनी काय पाहायचं काय नाही याचे निर्णय सुद्धा एखादे पालक असल्यासारखं जर का सेन्सॉर घेत असेल तर त्याला काय म्हणायचं, असा हा मुद्दा आहे. आणि म्हणूनच आपण प्रश्न जय महाराष्ट्रानं उपस्थित केला आहे, सेन्सॉर कशाला. या विषयावर काय आपण बोलणार आहोत, कोणते मुद्दे घेऊन बोलणार आहोत ते पहिल्यांदा पाहूयात. त्यानंतर आपल्या पाहुण्यांकडे जाऊयात, बघूयात पहिल्यांदा कोणते मुद्दे आपण घेतोय. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष निहलानी मनमानी करतायत का? सेन्सॉर बोर्डाचे नियम खरंच जाचक आहेत का? संस्कृती रक्षणाचा सेन्सॉरचा प्रयत्न अनाकलनीय आहे का? इंटरनेटच्या पुढारलेल्या माध्यमांमध्ये सेन्सॉर लावणं शक्य आहे का? माध्यमांवर सेन्सॉर लावणं शक्य आहे का? आणि कलावंतांच्या सृजन क्रियाशीलतेला सेन्सॉर मारक ठरते का? हे सगळे मुद्दे घेऊन आपण जाणार आहोत. जर का आपल्याला या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती नक्की जा. सेन्सॉर बोर्डाची आवश्यकता उरली आहे का आपला प्रश्न आहे. @जय महाराष्ट्र N या ट्विटर हँडलवरती आपण व्यक्त होऊ शकता. आपण चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत गणेश मतकरी, चित्रपट अभ्यासक आणि समीक्षक आहेत. मेघराज राजे भोसले पुण्याहून आपल्यासोबत आहेत, जे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत. अभिजित पानसे आहेत, चित्रपट क्षेत्रात कार्यरत असणारे राजकीय व्यक्तिमत्व आहे. स्वतः रेगेसारखा फिल्म त्यांनी डिरेक्ट केली होती. विजू माने त्यांच्या शेजारीच आहेत, तेही लेखक दिग्दर्शक आहेत. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर समीरण वाळवेकर, जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक. आपण डॉक्टर समीरण वाळवेकरांपासून सुरुवात करूयात. समीरण सर, भारतासारख्या देशात सेन्सॉर सारखी व्यवस्था आहे, पण आजच्या काळात ती उरली आहे असं आज इतक्या वर्षाचं तुम्ही स्वतः चित्रपट रसग्रहणही करता, आज तुम्हाला असं वाटतंय का? प्रसन्न, याच्यात काही मुद्दे मुळात या चर्चेचा टोन सेट करताना सुरुवातीला सांगणं आवश्यक आहे की 1954च्या सिनेमॅटोग्राफिक ॲक्ट प्रमाणे सेन्सॉर बोर्डाची स्थापना झाली. आजही सेन्सॉर बोर्डाची काही मार्गदर्शक तत्व आहेत. मुद्दाम सुरुवातीला नमूद करून ठेवतो की मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा जो ब्रॉडकास्ट 64 नावाचं एक जुनं नाव आहे, हे त्या ब्रॉडकास्ट 64 प्रमाणे जी काही कलमं सर्व प्रकारच्या ऑडिओ व्हिज्युअल मीडिया करता 60च्या दशकात तयार केली गेली होती, त्याच्यामध्ये 4 किंवा 5 फक्त ऍडिशन झाल्यात, पण बाकी सगळी जशीच्या तशी आहेत. उदाहरणार्थ, लहान मुलांचं व्हायलन्स दाखवू नकात, अपंगांची चेष्टा करू नकात, प्राण्यांवर क्रुएल्टी दाखवू नकात, किंवा ड्रिंकिंग ड्रग्ज नको, धूम्रपान नको, भारताच्या सार्वभौमत्वाबद्दल प्रश्न नको, अशा अनेक गोष्टी आहेत. पण याचा क्रक्स जर काढायचा झाला तर मूळ 4 मुद्द्यांपाशी आपण येऊन थांबतो. एक म्हणजे भाषा ही सुसंस्कृतच असावी, वल्गर नसावी. हिंसाचार कमीत कमी किंवा नको इतकाच असावा. सेक्स म्हणजे लैंगिक गोष्टींचं डायरेक्ट डेपिक्शन किंवा त्याचं व्हिज्युअलायझेशन नसावं. आणि मुळात व्यसनं कुठली नसावी. नंतर मग प्राण्यांबद्दलचा हिंसाचार नको वगैरे वगैरे, शेजारी राष्ट्रांबद्दलचे संबंध, हे सगळे अनेक मुद्दे नंतर कालानुसार त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. मुळात चर्चेचा टोन सेट करताना 6-7 मुद्दे मगाशी आपण दाखवले. मी सुरुवात करताना एवढंच म्हणेन, 60च्या दशकातल्या आपल्या देशातल्या सामाजिक राजकीय जाणीवा वेगळ्या होत्या, सृजनशील कलात्मक जाणीवा वेगळ्या होत्या, ज्याच्यावर सर्व माध्यमं, प्रसार माध्यमं किंवा इतर कलात्मक निर्मिती होत होती. आज त्याच्यानंतर 65 ते 67 वर्षानंतर चित्र बदललेलं आहे. जग झपाट्याने पुढे गेलेलं आहे. सोशल मीडिया आलेला आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला आहे, ऑडिओ व्हिज्युअल मीडियामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर क्रांती झालेली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. याचं कारण असं की तुम्ही जर वयानुसार त्याला सर्टिफिकेट देत असाल, यू असेल, UA असेल किंवा A असेल किंवा S म्हणजे स्पेशल कॅटेगरीमध्ये S पण एक आहे, हे फार लोकांना माहिती नाहीये. ह्या 4 कॅटेगरीजमध्ये तुम्ही जर त्या वयानुसार प्रेक्षकाला आणणार असाल तर मुळात प्रेक्षकांनी काय बघायचं हे ठरवणारं सेन्सॉर बोर्ड कोण? तुम्ही चित्रकाराला सांगू शकता का चित्रातला लाल रंग जरा कमी कर, निळा वाढव, किंवा मागचे गडद टोन आहे तो जरा थोडासा लाईट कर. तितकंच हे मला धोकादायक वाटतं. माणसाची अभिव्यक्ती, माणसाची क्रियाशीलता आणि माणसाची सृजनशीलता ही जपली जायची असेल तर काय बघावं आणि बघू नये हे लोकांनी ठरवणं हे जितकं आवश्यक आहे तितकंच
काही गोष्टी नैतिकतेच्या चौकटीत पाळल्या गेल्या पाहिजेत असं म्हणून चालत नाही. तर त्याच्यावर टोकाचा जर एक दबाव टाकला तो सामाजिक दबाव असला पाहिजे, स्वतःच्या क्रियाशीलतेचा सेल्फ कंट्रोल असायला पाहिजे. पण अदरवाईज कलाकाराला त्याची अभिव्यक्ती मांडायला पूर्णपणे मोकळीक असली पाहिजे. इतकं मोकळं वातावरण जगात आहे, भारतात ते वारे का वाहत नाहीत? अर्थात आपण अभिजित पानसेंकडे जाऊयात. स्वतः दिग्दर्शक आहेत, चित्रपट क्षेत्रातले जाणकार आहेत. अभिजित पानसेजी, अशा या सेन्सॉरशिपच्या बद्दल एक दिग्दर्शक म्हणून आपला फर्स्ट हँड अनुभव काय राहिलाय, आणि आज तुम्ही चित्रपट सृष्टीमध्ये वावरत असताना इतर चित्रपट सृष्टी या सेन्सॉरकडे कशा प्रकारे बघते, आणि विथ स्पेशल रेफरन्स टू पहिलाज नेलानी, कारण त्यांच्याशिवाय चर्चा पुढे जाणार नाहीये. एक महत्त्वाचं एक पहिलं मी स्टेटमेंट अगदी करतो की सेन्सॉर बोर्ड असावं का नाही, तर ते असावं या मताचा मी निश्चितपणे. प्रश्न असा आहे की समीरन सर मगाशी म्हणल्याप्रमाणे की त्यावेळेला केलेले जे नियम, त्याच्यामध्ये 2-4 एक नियमांची भर प्राण्यांविषयी वगैरे टाकली तर अजूनही त्याच फुटपट्टीतनं आत्ताचा पण चित्रपट बघितला जातो. सेन्सॉर बोर्डवरती जे निर्णय घेणारे लोक आहेत यांच्यात कलात्मक दृष्टिकोनाविषयी, जसा मध्ये FTA वेळेला गजेंद्र चव्हाण यांच्या वेळी जो गदारोळ झाला, तो अजूनही एक इंडस्ट्री म्हणून, आता मी एक दिग्दर्शक किंवा इंडस्ट्रीतला एक भाग म्हणून बोलतो, अजूनही प्रश्नचिन्ह कायम असतं. तिथे नेमके कोण लोक असतात, तरी नशीब असा एक 50 दिन असेल, 30 जण अध्यक्ष झाले असतील, त्यापैकी 4-5 जण या क्षेत्राशी डायरेक्ट संबंधित होते. त्यापैकी आता बेनेगल असतील किंवा पहिलाज निलानी असतील किंवा मागे अनुपम खेर होते. तर अशी काही मोजकीच नाव आहे. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्या आत्ताचा चित्रपट, आता मी पहिल्यांदा मराठी चित्रपटाविषयी बोलतो, की ज्या वेगाने तो हिंदीला पार करून एक स्टेप टाकून ग्लोबल होत चाललेला आहे, आणि तो स्पर्धा हिंदी किंवा बॉलिवूडशी करत नाहीये, तो स्पर्धा मराठी चित्रपट हा स्पर्धा करतोय भल्या मोठ्या इंटरनेट नावाच्या एका राक्षसाशी. बरं, म्हणजे तिथे तुम्ही काही बघू शकता, आणि मराठीमध्ये म्हणून काही दाखवा असं नाही, पण विषयानुरूप लोकांचे संदर्भ बदललेले आहेत, लोकांची पिढी बदललेली आहे, त्यामुळे लोकांची भाषा बदललेली आहे. फार वर्षापूर्वी ब्रह्मचारीमध्ये मीनाक्षीताईंनी केलेला बिकिनी शॉट अजूनही आम्हाला आठवतो, म्हणजे चर्चेत आठवतो. ही गोष्ट आताच्या मुलांना काहीच वाटत नाही, कारण टीव्ही लावला की ही दृश्य सहजासहजी दिसतात, समाजात सुद्धा आजूबाजूला दिसतात. पहिले सगळ्यात म्हणणं, अगदी मी एक स्टेटमेंट करतो की कृपया या सगळ्याचा विचार करून एक सजगतेने चित्रपटाकडे कलात्मक दृष्टिकोनातून बघून या नियमात कुठेतरी बदल केला पाहिजे. आणि तो नियम बदल करण्यासाठी केवळ तुमचीच डोकी चालणार नाहीत, कला क्षेत्रातल्या सगळ्या देशातल्या कला क्षेत्रातल्या नवीन चित्रपट निर्मितीतल्या लोकांना घ्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, आणि मग याच्यावर निर्णय घेण्यात यावा. ठीक आहे. मेघराज भोसलेंकडे जाण्यापूर्वी, मेघराज राजे भोसलेंकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा विजू मानेंचं पण ऐकून घेऊयात. विजू मानेजी, बोला, तुमची पहिली प्रतिक्रिया. माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की मानसिक प्रगल्भता हे सेन्सॉर बोर्ड कधी दाखवणार आहे असं मला वाटतं. की आपण 60 सालातले नियम, आता समीरन सरांनी सांगितलं, 60 सालातले नियम, 60 सालातले कपडे सुद्धा नाही वापरत आपण आता. मानसिकता बदलायला हवी. आपण थोडंसं वेगळ्या ग्लोबल, जेव्हा सिनेमा, जसं आता पानसेंनी सांगितलं की सिनेमा ग्लोबल होतोय, विषय ग्लोबल होत आहेत, ग्लोबल सिनेमाची देवाणघेवाण सुरू आहे. आज प्रत्येक माणूस त्याच्याकडे स्मार्टफोन आहे, तो जागतिक सिनेमे बघतो, आणि त्यावेळेला आपण विचारांची जर आपली अशी मूस घट्ट जुन्यासारखी आवळून ठेवली तर त्याला काही अर्थ नाही. थोडीशी सूट कलाकारांना दिली पाहिजे. अर्थात जसं पानसे म्हणाल तसं त्याला बंधन हवं नैतिकतेचं, पण ती बंधनं इतकी जाचक नको की बैलाच्या मानेवर ठेवलेलं जोखड वाटावं. अर्थात. ठीक आहे, मी पुण्याला जातो मेघराज राजे भोसलेंकडे, त्यानंतर अर्थातच मी गणेश तुमच्याकडे येणार आहे. मेघराज राजे भोसले, आम्ही तुमच्याकडे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सेन्सॉरशी त्या एक शासकीय किंवा त्या एक बॉडी म्हणून रिप्रेझेंट होऊ शकेल सेन्सॉरकडे, असे प्रतिनिधी म्हणून बघतोय. या संदर्भात इतकी वर्ष चित्रपट सृष्टीची ही महामंडळं, काय समित्या वगैरे काय करतायत, असा काही संवाद झालाय का की तुम्ही सेन्सॉरचे निकष बदला? निश्चितच, म्हणजे चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष होण्या अगोदरपासून मी सेन्सॉर बोर्डच्या बऱ्याच गोष्टींसाठी मी स्वतः बांधलेलो आहे. म्हणजे एक तर केस वैयक्तिक माझ्या बाबतीत घडलेली आहे. जसं माझं पाहिलं की माझा चित्रपट मास्तर एके मास्तर, ज्यात अशोक सराफ होते, तो चित्रपट पूर्णपणे सेन्सॉरने बॅन केला होता. म्हणजे मराठीतली पहिली अशी घटना होती की एक मराठी चित्रपट पूर्णपणे बॅन केला जातो. तर मी त्यांना कारण विचारलं त्यासाठी की बाबा नेमकं काय कारण आहे, कशामुळे अख्खा चित्रपट बॅन करतात. तर त्यांनी सांगितलं की जे तुम्ही शिक्षण क्षेत्राबद्दल तुम्ही दाखवत आहात
तर अशा गोष्टी दाखवल्यामुळे शिक्षण क्षेत्रावरचा विश्वास उडेल. एक प्राथमिक शिक्षक असा वागू शकत नाही. त्याबद्दल मलाही थोडं हे झालं की असं आपण काहीच केलेलं नाही या चित्रपटात, काही दाखवलं जे घडतं तेच दाखवलेलं आहे. म्हणून त्यासाठी मी त्यांना सांगितलं मी कोर्टात जाईल असं नाही, मला क्वालिफिकेशन पाहिजे. सेन्सॉर बोर्ड मधले जे आता सदस्य आहेत त्यांनी माझा चित्रपट रिजेक्ट केला, पूर्णपणे चित्रपट रिजेक्ट केला, म्हणजे काही पार्टली नाही, संपूर्ण चित्रपट बॅन केला. तर मला त्याचं क्वालिफिकेशन पाहिजे. त्यावेळेस त्यांच्यात थोडी गडबड झाली. त्यानंतर त्यांनी एक सिनियर्स लोकांची रिवायझिंग कमिटी नेमली, म्हणजे रामदास फुटाणे सर एक मान्यवर होते. आणि सर्वात विशेष असं की एक सेन्सॉरची कमिटी पूर्णपणे चित्रपट बॅन करते आणि दुसरीच त्या सेन्सॉर बोर्डची कमिटी विदाऊट कट तो चित्रपट सँक्शन करते. हा मात्र फार मला विलक्षण चमत्कार वाटला. याचा अर्थच कुठेतरी काहीतरी गडबड आहे या गोष्टीमध्ये, या यंत्रणेमध्ये गडबड आहे, त्याच्यावर अपॉइंट केलेल्या लोकांमध्ये गडबड आहे. त्यामुळे प्रथमतः हे सुधारणं महत्वाचं आहे. यातील असलेले अधिकारी असू किंवा जे कमिटी मेंबर आहेत हे त्या चित्रपट क्षेत्राशी निगडीत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे. आणि आता ज्या प्रकारे अभिजित सरांनी किंवा बाकींनी सांगितलं की त्याप्रमाणे आता ज्याप्रमाणे युवक येत आहेत, नवीन नवीन दिग्दर्शक येत आहेत, त्यांचा व्ह्यू जसा ग्लोबल आहे त्याप्रमाणे सेन्सॉरने सुद्धा आता आपल्यात काही सुधारणा करणं महत्वाचं आहे. आता जसं पाहिलं की आम्ही बऱ्याच गोष्टीसाठी जसं पाहिलं आपण की मुंबई एवढी मोठी असताना अख्ख्या भारताचं एकमेव ऑफिस मुंबईमध्ये मुख्य ऑफिस, आणि महाराष्ट्रामधून एवढे चित्रपट येत असताना गोवा गुजरात सगळं असताना फक्त एकाच ऑफिसवर लोड आहे पूर्ण या सेन्सॉरचा. तर याची सुद्धा विभागीय ऑफिसेस व्हावेत. सेंट्रल गव्हर्नमेंटचीच FTI मध्ये त्यांचे एक ऑफिस होऊ शकतो पुण्यामध्ये. असंही काही त्यांनी नवीन निकष घेऊन लवकरात लवकर चित्रपट कसे सेन्सॉर होतील आणि थोडी शिथिलता देणं. म्हणजे आमच्या चित्रपटात साधं पाहिलं की जे ग्रामीण भागात शिक्षक मास्तर व्यक्ती कसा वागतो हे आम्ही दाखवलं होतं. यात काही चुकीचं नव्हतं. हे पूर्ण अभ्यास करून आम्ही केलं होतं, त्याचे पुरावे होते. तर हे या चित्रपटाला सुद्धा कुठले कट न येऊन आम्हाला त्रास नव्हता. म्हणजे 2 महिने चित्रपट न लेट होता. अशा प्रकारे लवकरात लवकर प्रदर्शित होईल हे काळजी करणं मला वाटतं सर्वात महत्वाचं आहे. गणेशकडे येऊयात. गणेश मतकरे आपल्या सोबत आहेत. गणेश, हा सगळा तुम्ही तुमच्या लेखनाकडे पाहत असताना हा सेन्सॉरशिप वर्सेस चित्रपटसृष्टी हा संघर्ष तुम्ही अनेक ठिकाणी मानलेला आहे. इंग्लिश चित्रपटांना लावलेली कात्री तर सोडूनच द्या, अगदी तुम्ही त्याच्यामध्ये हे पण सांगितलेले की काही अतिशय आशयगर्भ अशा ठिकाणी सुद्धा त्यांनी कात्री लावलेल्या आहेत. हिंसेला पूर्ण त्यांनी वाव दिलेला आहे, हिंसक दृश्य पूर्ण दाखवलेली आहेत आणि प्रेमाचा एखाद दुसरा सीन मात्र कापलेला आहे. असं का होत असावं? माझ्या मते असं होण्याचं एक कारण असं आहे की सेन्सॉर बोर्डाचा दृष्टिकोन, सेन्सॉर बोर्ड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सेन्सॉर बोर्डामधली माणसं हे म्हणायला पाहिजे की त्यांचे 2 प्रकारची त्यांची दृष्टी असते. एक म्हणजे ते कायम बॅकफूटवर असतात. म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण अमुक निर्णय घेतला तर त्याचं काहीतरी त्याची ही नाही ना, आपल्याला काही त्याचा तर जाच नाही होणार. म्हणजे मागे रंग दे बसंती जेव्हा आला तेव्हा त्यांनी त्या आर्मीच्या लोकांना बोलावलं तो बघण्यासाठी आणि मग त्याच्यानंतर त्यांनी पास केला. किंवा क्लोजर सारख्या सिनेमाचं जर उदाहरण असेल तर त्यांना त्यातल्या विवाह संस्थेबद्दलचं होतं म्हणून त्यांना संस्कृती रक्षकांची भीती वाटली. किंवा आता उडता पंजाबचं जर उदाहरण घेतलं तर त्याच्यामधल्या पंजाबचे रेफरन्स म्हणजे त्याच्यात पुन्हा राजकारणाच्या भीतीमुळे ते आता असं करतात. म्हणजे हे एक प्रकारे ते स्वतःला प्रोटेक्ट करणं आणि त्याच्यात कलाकृतीपेक्षा आपली कातडी बचाव एक प्रकारची भूमिका त्यांची दिसते. दुसरं म्हणजे मला असं वाटतं की त्यांचा एक बाळबोध अशा पद्धतीचं त्यांचं अनालिसिस असतो. म्हणजे त्यांना समोर काय दिसतंय हे फक्त तेवढ्यापुरतं. ह्या सीनमध्ये आता काय ह्या शिव्या, या 4 शिव्या आहेत तर त्या 4 शिव्या काढा, किंवा त्याच्यामध्ये अमुक एक व्हायलन्सचा सिक्वेन्स असेल तर तो काढा. पण तो का आहे म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही सिनेमा अख्खा बघितलात तर त्याच्या चौकटीमध्ये तुम्हाला असं दिसतं की ते तिथे असण्याची काही कारणं आहेत. कॉन्टेक्स्ट त्याला आहे. आणि ज्याच्यामध्ये आता काही वेळा असं असतं की भाषा ही एक प्रकारचं टेक्स्चर म्हणून वापरली जाते. म्हणजे शिव्या ह्या काही लोक काही डिक्शनरीत बघून देत नाहीत. त्याच्यात ह्या अर्थाची शिवी याला द्यायची म्हणून नाही. त्या शिव्या ह्या एक भाषेचा एक लयजा असल्यासारखं असतं आणि त्याच्यामुळे त्या आलेल्या असतात. तिथे लोकही त्यांचा विचार अपशब्द म्हणून करत नाही तर त्या भाषेचा टेक्स्चर म्हणून करतात. किंवा आपण जेव्हा एखादी निगेटिव्ह गोष्ट दाखवतो सिनेमामध्ये तर तेव्हा त्याच्यामधला बहुतेक वेळा, आता सैराटचं उदाहरण आपण जर घेतलं तर त्याच्यामधला जो शेवटचा याचा हत्येचं जे उदाहरण आहे तर ते लोकांना काही त्यांनी हत्येला एनकरेजमेंट म्हणून नाही दाखवलेलं आहे, त्याच्या विरोधातच स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये. तर जेव्हा निगेटिव्ह बाजू दाखवलेली असते तेव्हा बऱ्याच वेळा दिग्दर्शकांना त्याच्या उलट मत मांडायचं असतं की हे जे चाललेलं आहे, ड्रग्ज दाखवले असतील तर ते ड्रग्सचा वापर हा कसा चुकीचा आहे हेच त्याचं अल्टिमेटली बिग पिक्चर मध्ये त्यांचं म्हणणं असतं. पण ते बिग पिक्चर न बघता बऱ्याच वेळा स्पेसिफिक गोष्टी बघितल्या जातात आणि त्याच्यामध्ये चुका काढल्या जातात. हा एक मोठा चुकीचा अँगल त्याच्यामध्ये आहे. प्रसन्न, मला असं वाटतं की चित्रपट कलेमध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या इमेजेसमध्ये, सजेशनमध्ये किंवा रिअलिटी कॉन्ट्रास्टमध्ये, जस्टापोजमध्ये मांडल्या जातात. जसं एखाद्या चित्रकाराला एखादी गोष्ट मांडताना ॲब्स्ट्रॅक्टमध्ये म्हणजे अमूर्त शैलीमध्ये मांडायची आहे का रिअलिझममध्ये मांडायची आहे का सररिअलिझममध्ये मांडायची आहे का
सिम्बॉलमध्ये मांडायचे, हे त्या चित्रकाराचं संपूर्णपणे स्वातंत्र्य असतं. तसं प्रेक्षकाचं म्हणून एक स्वातंत्र्य असतं की मला काय बघायचंय. त्या स्वातंत्र्यावर तर यांनी गदा येतेच. पण एक साधं उदाहरण मी सांगतो, गणेशनी पण त्याचा उल्लेख केलेला याच्या आधीच्या अनेक लेखांमध्ये, की 2 ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स, एका चित्रपटाला 12 ऑस्कर्स, रेव्हरंट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि दुसरा चित्रपट कॅरल ज्याला 6 ऑस्कर्स आहेत. याच्यामध्ये ज्या चुका त्यांनी काढल्या त्या इतक्या चाइल्डिश आणि बालिश आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की एका त्या रेव्हरंटमध्ये काहीतरी 2 शब्द होते, एक शब्द होता बिच आणि एक होता बिग टिट्स. या 2 शब्द फक्त त्यांनी काढायला लावले. आणि कॅरल नावाचा जो एक 2 स्त्रियांमधल्या प्रेमाचा समलिंगी सदृश अशी काही दृश्य होती, ती तर दृश्य सगळी काढायला लावली. त्यातला किसिंग सीन होता तो कापायला लावला. आता त्याचा कॉन्टेक्स्ट जर तो असेल, त्यातून कथा पुढे जात असेल, त्या कथावस्तूची ती गरज असेल, तर हे अशा प्रकारचं सेल्फ प्रोक्लेम्ड पोलिसिंग, कल्चरल पोलिसिंग करणं आणि त्या दिग्दर्शकाची सगळी सृजनशील क्रियाशील त्याचं जे काही प्रोग्रेशन आहे तो चित्रपट मांडण्यातलं, त्याच्यावरच कुऱ्हाड चालवणं हे कितपत योग्य आहे असा माझा मुद्दा आहे. पण इथे एक प्रश्न मला समीरण सर आपल्यापासूनच सुरू करूयात आणि तो प्रश्न सगळ्यांना घेऊन जाणार आहोत. हे सगळी चर्चा आपण सगळे करतोय, तिकडे दिग्दर्शक आहेत, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, गणेश मतकरी ज्येष्ठ समीक्षक आहेत. या अशा एलिट बुद्धिवादी अभिजन वर्गाच्या क्रिएटिव्ह ॲस्पिरेशन्स कंप्लीट करण्यासाठी बहुसंख्य लोक की ज्यांचं त्या अशा प्रकारचं ग्रहण असेलच असं नाही, किंबहुना त्याचे चुकीचे परिणाम अनेकदा दिसून येतात. मग कोणीतरी जबाबदारी नको का घ्यायला? मग सेन्सॉरला तुम्ही कितीही शिव्या घाला, पण जर का तुम्ही जे दाखवताय त्याच्याने तुमच्या क्रिएटिव्ह ॲस्पिरेशन फुलफिल होत असतील, पण लोकांवरती त्याचा काय परिणाम होतो हे सेन्सॉरने नाही बघायचं? प्रसन्न, आपल्याकडे भारतामध्ये आता फक्त स्मार्टफोन्सची आणि मोबाईलची संख्या किती हे लक्षात घ्यायला पाहिजे. 113 ते 117 कोटीच्या भारतामध्ये जर आता या क्षणाला 22 कोटी ते 25 कोटी मोबाईल सेट्स असतील आणि त्या सेट्सवर तरुण पिढी, लहान मुलं, अशिक्षित माणसं, कष्टकरी कामगारी, महिला, स्त्रिया, कामगार सगळे हे कुठल्याही गोष्टींना ऍक्सेस करून बघू शकत असतील, त्याच्यावर गेम्स खेळत असतील, ज्यांना काही करता येत नाही ते फक्त कॉल्स घेत असतील, ज्यांना SMS तो देता येत नाहीत ते सुद्धा चित्र बघू शकत असतील, तुम्ही या सगळ्या गोष्टीला कसं कंट्रोल करणार आहात? आधुनिकतेची ही जी मोठी लाट किंवा वावटळ येते, सुनामी येते म्हणा हवं तर, त्याला रोखण्याकरता सेन्सॉर बोर्ड हे एकटं किती पुरेसं पडणार आहे? आणि दुसरी गोष्ट, ज्या काळात सिनेमॅटोग्राफिक ऍक्ट वगैरे होता त्या काळात फक्त मराठीपुरतं बोलायचं झालं तर 60च्या दशकामध्ये मला वाटतं 62 का 64ला पहिला महाराष्ट्र राज्य पुरस्कार सुरू झाला. त्यावेळेला गणेशला आठवत असेल किंवा त्याला माहिती पण असेल, 7 किंवा 8 एंट्रीज फक्त चित्रपटाकरता वर्षाला असायच्या. आज मराठी चित्रपटांची संख्या 122 गेलेली आहे. एका वर्षाला 122 मराठी चित्रपट, साधारणतः 2,500 हे फक्त महाराष्ट्रातून निर्माण होणारे हिंदी आणि मराठी आणि इतर भाषातले चित्रपट, आणि एकूण 7,500 म्हणजे भारताची संख्या ही संपूर्ण जगातल्या 197 देशांमध्ये 2 किंवा 3 नंबरला चित्रपट प्रोडक्शन मध्ये लागते. या सगळ्या विविध एक्सप्रेशन्सना काहीतरी एक त्याचा अर्थ घेऊन लोक मांडत असतात, कथावस्तू असते. ही जितकी काही पॅरामीटर्स लावली आहेत ना, म्हणजे असं म्हणतात जगामध्ये शेक्सपियरच्या सगळ्या ट्रॅजेडीज मधल्या ज्या काही सगळ्या कॉन्सेप्ट काढल्या 10 किंवा 12 कॉन्सेप्ट, तर त्याच्या पलीकडे कुठल्याही चित्रपटाची कथा असतच नाही असं एक बोललं जातं. आता ते तेवढ्या पुरताच अर्थ घ्यायचा, आपण डिटेल अर्थ घ्यायचा नाही. तद्वतच ह्या सगळ्या सेन्सॉरमध्ये जी काही एक 20-22 कलमा घातली आहेत तिचं तंतोतंत पालन जर करायचं ठरवलं त्यांनी, तर महाराष्ट्रातलाच काय भारतातला एकही चित्रपट सेन्सॉर होऊ शकणार नाही. इतकी कायदेशीर चौकट अतिशय प्रखर आणि पोलादी आहे. कला किंवा सृजनशीलता ही अशी पोलादी चौकटीत बांधून ठेवता येत नाही. कित्येक वेळेला लिखाणांमधून आणि व्यंगचित्रांमधून सुद्धा असं दिसून आलेलं आहे की सरकारांच्या अस्तित्वाला धोका पोचलेला आहे. मत सरकार विरोधी गेलंय, जनमत, आणि म्हणून माणसांना, त्या क्रियाशील कलावंतांना मारण्यापासून ते त्यांचं पब्लिकेशन बंद पाडण्यापर्यंत संपूर्ण जगात, फ्रान्समध्ये म्हणा किंवा रशियामध्ये म्हणा किंवा चीनमध्ये म्हणा, अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. तेव्हा कला ही या चौकटीत बांधून ठेवायची का तिला आणखीन फ्लेक्झिबल चौकट उपलब्ध करून द्यायची आणि लोकांना ठरवू द्यायचं की तुम्ही काय बघा आणि बघायचं नाही तुम्ही ठरवा, आम्ही फक्त चौकट ही वयाची देऊ आणि ज्या वयातल्या मुलांनी, माणसांनी ते बघणं आवश्यक आहे त्यांनी ठरवायचं आम्ही काय बघायचं आणि काय नाही. इतकंच ते असावं असं मला वाटतं. मी आपले विजू माने आणि अभिजित पानसेंकडे जाण्यापूर्वी पुण्याला पुन्हा एकदा मेघराज राजे भोसलेंकडे जातोय. मेघराज राजे भोसलेजी याच्यात एक मुद्दा आहे, जसं समीरण सर म्हणतात त्याच्याशी बहुधा आपण सगळेच सहमत असू, पण मुद्दा असा आहे की असं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, उदाहरणार्थ जाहिरातीसारखं क्षेत्र घेतलं तर तिकडे स्त्री शरीराचं कमॉडिफिकेशन, वस्तुरूपीकरण कसं झालेलं ते आपण बघितलेलं आहे. चित्रपटात आजही स्त्रीचा लैंगिक स्वैर एक जो दाखवला जातो तो असतोच असं नाही, तो ओढून ताडून दाखवला जातो. मला मेघराजी आपल्याला असं विचारायचं आहे, स्वातंत्र्य हवं हे खरंच, पण त्याच्यावर कोणीतरी ती शिव्या खाऊन का होईना पण दंडुकेशाही करावी तर लागेलच, प्रत्येक क्षेत्रात ती असते. मग तुम्ही कुठेतरी कायद्याची एखादी चौकट मानावी लागेल का? पूर्णतः लिमिटलेस आम्हाला अभिव्यक्ती हवी, हीच मागणी आपली. हे एकदा तुम्ही सगळ्यांनी क्रिएटिव्ह पीपलनी तुम्ही मान्य केलं पाहिजे. काय मागणी आहे तुमची?
निश्चितच आम्हाला फ्री हँड हवाच, परंतु ते करत असताना एक काही थोड्या प्रमाणात तरी बंधनं हवी आहेत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की काही कलाकृती निर्माण करताना थोडं त्याच्यातूनही आपल्यापासून काही चुका होऊ शकतात. यासाठी मला निश्चित वाटतं की सेन्सॉर बोर्ड तर हवंच, म्हणजे एक परंतु काही अटी शिथिल व्हाव्यात. आणि जसं काही गोष्टी आपण जसं सांगितल्या अशा गोष्टींना पूर्णपणे विरोध असतो की अशा गोष्टी आपण दाखवल्या जाऊ नये. बरं, हे निश्चितच आमची भूमिका असेल. बरं, ठीक आहे. मी हाच प्रश्न गणेशला पण विचारतो आणि त्यानंतर मी विजूजी आणि अभिजितकडे जाणार आहेत. गणेश, हे खरं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण समर्थकच आहोत, पण भारतासारख्या गुंतागुंतीच्या विविध स्तरीय वर्गीय आणि जातीय समाजामध्ये आणि लैंगिकतेच्या बाबतीतली अतिशय विचित्र परिस्थिती असणाऱ्या, ताणे बाणे असणाऱ्या देशामध्ये आपण पूर्णतः खुली छूट पाहिजे अशा अभिव्यक्तीचा समर्थनाचा पुरस्कार करावा का? माझ्या मते एकतर पूर्ण खुल्या असं आपण म्हणतच नाही आहोत. कारण जेव्हा आपण म्हणतो की सेन्सॉर बोर्डाला अमुक एका वयाची मर्यादा असावी, म्हणजे त्याच्यामध्ये 12 वर्षाखाली मुलांना वेगळा, 18 वर्षा पुढच्यांना वेगळा, असे जर तुम्ही कंपार्टमेंटलाइज केलं तर ते आपोआपच त्याला एक विशिष्ट प्रकारची मर्यादा पडते की कोण काय बघू शकेल. त्यामुळे आपण असं नाहीच म्हणत आहोत की एक प्रकारची कंप्लीट व्यक्ती स्वातंत्र्याला मोकळेपणा हवा. फक्त म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये एकदा का तुम्ही वय निश्चित केलं की मग तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन खोलात शिरू नका. मग एकदा आता मी काल एक नाईस गाईज नावाचा सिनेमा बघितला, हॉलिवूडचा, मोठ्या लोकांनी केलेला, रसेल क्रो वगैरे सारखे लोक त्याच्यात काम करतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यात आता त्यांनी टेक्स्चर सारखा शिव्यांचा वापर केला होता. तर त्याच्यात आता ते इतके त्यांनी म्यूट केले होते शब्द की काही वेळा त्या वाक्यांचा अर्थ सुद्धा लागत नव्हता. तर अशा प्रकारचं जर असेल तर आता हे क्रिएटिव्ह त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आहे की नाही, किंवा आता आपण एकदम असं म्हणतो की बाकी तू आता जे उल्लेख केलास की देशभरात, मला एक वेगळं उदाहरण घ्यायचं आहे आणि समीरण जरा तुम्हाला पण प्रश्न लागू आहे. चला, आपल्याला इथॉस रिप्रेझेंट करायचा आहे. माझा गणेशजी तुम्हाला प्रश्न आहे, नुक्कड सारखी सुंदर सिरियल दूरदर्शनवर झाली होती. आता नुक्कड, आपल्या गल्लीतल्या मुंबईतल्या नुक्कड आपण बघितल्या, तिकडे शिवी विना भाषाच पुढे जाऊ शकत नाही, पण तरी सुद्धा 70-80च्या दशकातल्या त्या नुक्कडने, 80च्या दशकातल्या त्या नुक्कडने अतिशय उत्तम कंटेंट दिला, कुठलीही शिवी न वापरता. समीरण सर, गणेशजी, तुम्ही मला सांगा, तिथे का नाही अडलं आपल्या भाषेचं? तिथे का नाही गेली मग भाषा? मी तुला एक सांगतो की नुक्कड ही बेसिकली सिटकॉम या सदरामध्ये असलेला डेली सोप पहिले जे काही होते त्यातला एक होता. दुसरं म्हणजे ब्रॉडकास्ट 64 हा त्याला ऑटोमॅटिकली लागू होता, त्यामुळे नुक्कडमध्ये अशा प्रकारची व्हल्गॅरिटी कुठलीही नव्हती. पण मगाशी जे उदाहरण मेघराजने सांगितलं की त्याच्या स्वतःच्या सिनेमाचं, मला एक गमतीशीर कोइन्सिडन्स आठवतो की मेघराजचा सिनेमा पहिल्या कमिटीने कंप्लीट रिजेक्ट केला आणि रामदास फुटाणेंच्या दुसऱ्या समितीने कंप्लीट विदाउट कट सँक्शन केला. मग मला सांगा की शिक्षणाच्या आईचा घो सारख्या सिनेमाचं टायटल जे आहे की जे शिक्षणाची पार शिक्षणाची आईमाईच काढून ठेवतं, ते टायटल सुद्धा सेन्सॉर बोर्ड मंजूर करतं एका बाजूला, आणि एका बाजूला मेघराजांचा सिनेमा पहिली कमिटी रिजेक्ट करते. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयांमधला जो आंतरविरोध आहे त्याला लोकांचा विरोध आहे की निलानींच्या मनाला आलं म्हणून एखादं चुंबन दृश्य आहे 3.5 सेकंदच पाहिजे, आणि निलानींना वाटलं की नाही हे जरा चांगलं चाललंय, 13 सेकंद चालू देत, खूप आर्टिस्टिक आहे, असं नाही होऊ शकत. तुम्ही यार्डस्टिक्स कशा ठरवणार? कुठली फिल्म ही ओव्हर वल्गर आहे, कुठली फिल्म ही सेक्शुअलिटीच्या मर्यादा सोडून, सभ्यतेच्या मर्यादा सोडून जास्ती ओव्हर सेक्शुअल आहे, किंवा कुठला हिंसाचार हा लोकांना आणि तरुणाईला मिसगाईड न करणारा आहे, आणि कुठला हिंसाचार हा अतिरंजित, भडक, खूप रक्तरंजित असा आहे, याला यार्डस्टिक तुम्ही कलेला अशा लावू शकत नाही. मुळात या यार्डस्टिक ज्या असतात त्या एकतर सेल्फ डिसिप्लिन्ड असाव्या लागतात, त्या दिग्दर्शकाला कळाव्या लागतात, नाहीतर हे व्ह्युअर्सनी ठरवायचं असतं, दर्शकांनी ठरवायचं असतं की मला काय माझ्या मुलांना दाखवायचं आहे. यूए सर्टिफिकेट असताना आणि ऍडल्ट्स असताना जर ते बघायला गेले तर मला काय बघायचंय, मी कशा करता गेलोय, लेखक बघायला गेलोय का कंटेंट बघायला गेलोय. आणि जर कंटेंट बघायला गेलो असेल तर दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य मी व्ह्युअर म्हणून, दर्शक म्हणून सुद्धा मान्य केलं पाहिजे. मी विजू माने आणि नंतर अभिजित पानसेंकडे जाणार आहे. पहिला प्रश्न विजू मानेंसाठी. विजू मानेजी, ही सगळी आपल्या सगळ्या क्रिएटिव्ह मंडळींच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लैंगिकता, सौंदर्य सृष्टी, हा सगळा भाग घेऊन मला विजू मानेजी आपल्याला विचारायचं आहे, ही चित्रपटातली तुमची क्रिएटिव्ह म्हणजे सृजनशीलनात्मक अपेक्षा आणि अनुभूतीची अपेक्षा आहे का पुरुष म्हणून आपल्याला जे दाखवण्याचे आपल्या वाईल्ड थिंकिंग्स आहेत त्या एक प्रकारे चित्रावरती दाखवून बहुसंख्य पुरुषांच्या इच्छा पूर्ण करण्याचा हा सरधोपट आणि शुद्ध आणि सभ्य भाषेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आविष्कार आहे? एकदा याचा तड लागून जाऊनच दे की आम्हाला खरोखर अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवंय का आमच्या मनाच्या अपेक्षा आम्हाला चित्रावरती दाखवून आणायच्या? नाही प्रसन्नजी, माझं असं म्हणणं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि ह्या शब्दांचा आपल्या देशात गेले काही दिवस इतका मस्त वापर होतोय. माझं मुळात असं म्हणणं आहे की कलाकार जे दाखवतो ती सृजनशीलता आहे, आणि जो माणूस पाहतोय त्याच्या डोळ्यांमध्ये सुद्धा अवलंबून आहे. म्हणजे एखाद्या
एखादी रस्त्याने चालणारी बाई आहे जिच्या कडेवर एक मूल आहे, त्या बाईकडे बघणारा माणूस कसा बघेल हे प्रत्येक माणसावर डिपेंड आहे ना. म्हणजे प्रकृती. पण म्हणून तुम्ही पदर ढाळणार का त्या स्त्रीचा? मग ते काय आहे ते शोधण्यासाठी पदर ढाळणार का? मी ढाळला नाही तरी बघणारे तो ज्याला ते पाहायचंय तो त्याच दृष्टीने बघणार. दिग्दर्शक. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की एलिट क्लास आणि बहुसंख्य क्लास असा वेगवेगळा, तर मला असं म्हणणं की जसं मगाशी समीरण सर म्हणाले किंवा गणेश मतकरींनी पण सांगितलं की ए आहे, युए आहे, यू आहे, एस आहे. मग हे वर्गीकरण केलं असताना पुन्हा मध्ये तर तुम्हाला माहिती असेल तर सेन्सॉर बोर्डने एक लिस्ट काढली होती शिव्यांची, या शिव्या द्यायच्या नाहीत म्हणून. म्हणजे हा हास्यास्पद प्रकार होता. नाही, मी विजू मानेंच्या म्हणण्याला अगदी सपोर्ट करतो. याचं कारण असं की मुळात प्रसन्न एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की चित्रपटगृहात माणूस जाऊन सिनेमाचं तिकीट जेव्हा काढतो तेव्हा एक मेक बिलीफ नावाचा प्रकार असतो की चित्रपट बघायला तो माणूस जातो तेव्हा त्यांनी डोक्यामध्ये निश्चित केलेलं असतं की मी आता संपूर्णपणे काल्पनिक असं पडद्यावर घडणारं नाट्य किंवा मनोरंजन अनुभवायला माझ्या मनाने कुणाच्याही दबावाशिवाय माझ्या तयारीने मी स्वतःचे पैसे घालून तिकीट काढून जातो आहे. तेव्हा ते जे काही मी बघतोय त्याची जबाबदारी, त्याचा इम्पॅक्ट, त्याचा जे काही परिणाम किंवा जे काही माझ्या मनावर त्याचे इफेक्ट्स होणार आहेत ते मान्य करून मी ते बघायला जातो आहे. आणि याच्याकरताच ती वयाची अट त्यांनी घातलेली आहे की लहान मुलांना वाईट परिणाम होऊ नये. मोठ्या माणसांच्या 12 वर्षाच्या आसपासची मुलं असतील तर त्यांना युए म्हणजे त्या वडिलांबरोबरच जावं लागेल. 18 वर्षाच्या मुलांचा तर प्रश्नच येत नाही कारण ती ॲडल्ट्स आहेत. हे जे काही बायफर्केशन आहे ते त्याच्या मेक बिलीफच्या वयाशी घातलेल्या सांगडीमुळे आहे. याच्यामुळे तुम्ही कलाकारावर बंधन टाकू शकत नाही, ते टाकू नये. त्याचं कारण अर्थ काढणं तुमच्या हातात आहे, कसं मांडायचं हे स्वातंत्र्य मात्र दिग्दर्शकाचंच आहे. आपल्याकडे चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम मानलं जातं, नाटक हे खरं तर नाटककाराच्या शब्दाचं आणि त्याच्यानंतर अभिनेत्याचं मानलं जातं. पण चित्रपटामध्ये ज्या काही सगळ्या कला आणि सगळी तंत्र एकत्र आलेली आहेत काहीतरी विचार करून तो ते माणूस मांडत असतो. प्रसन्न एक छोटा मुद्दा फक्त मांडतो आणि थांबतो. जगातल्या इतर सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये, काही साम्यवादी राष्ट्रांचं सोडली तर इतर सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये आपल्या राष्ट्राध्यक्षांवर सुद्धा टीका करून त्यांची व्यंगात्मक कलाकृतीच्या पातळीवर त्यांच्या व्यक्तिरेखा आणून त्या सरकारवर टीका करणारी, अगदी व्हाईट हाऊसवर बॉम्ब टाकणारी, एअरफोर्स वन सारखे प्लेन्स हायजॅक करणारी, त्यांच्या आंतरराष्ट्रीय रिलेशन्सवर भाष्य करणारी असे सगळे चित्रपट येऊन गेले. तिथल्या लोकांना काही वाटलं नाही असं. आता त्या कल्चरचं आपल्या कल्चरची मी तुलना करत नाहीये. तिथला हिंसाचार, तिथली नग्नता किंवा तिथलं सेक्स, तिथला व्हायलन्स ह्या गोष्टी आपल्या कल्चरमध्ये नसतील. पण तुम्ही किती काळ हे मोकळे वाहणारे वारे भिंती घालून अडवून ठेवणार आहात हा खरा प्रश्न आहे. ठीक आहे. मला अभिजितजी, मला समीरण सरांचा मुद्दा घेऊन तुमच्याकडे यायचं आणि त्यानंतर मी गणेश तुमच्याकडे येणार आहे. अभिजितजी, समीरण सर म्हणतात हे मोकळे वारे किती काळ रोखायचे. माझा आपल्याला प्रश्न आहे की मोकळे वाऱ्यांच्या नावाखाली वादळ आपण शिडामध्ये भरून घेतोय का? आणि ते वादळ भरून घेण्यासाठीची शिडं मजबूत आहेत का भारतातल्या सिनेसृष्टीची? निश्चितपणे हा प्रश्न. आणि खरं तर या सगळ्या चर्चेत सहभागी व्हायला मला खूप आनंद होतोय कारण प्रसन्न बरेच दिवसांनी मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या साईडहून बोलतोय. एक्झॅक्टली. नाही तर इतर वेळी पक्षात आहात ते पाहता जास्त विशेषत्व करून. आता एक दोन गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही मगाशी एक मुद्दा काढला की चित्रपटांचा प्रभाव आणि चित्रपटांचा लोकांवर काय परिणाम होतो. पूर्वीची काही वर्षांपूर्वीची किंवा एक 10, 15, 20 वर्षांपूर्वीची गोष्ट वेगळी होती. आता फिल्मचा असलेला प्रेक्षक अगदी यंग पासून अतिशय वयोवृद्धापर्यंत हा अत्यंत अनुभवी झालेला आहे. त्याला आता फिल्म कळते, फिल्मची लँग्वेज कळते, फिल्मचा विषय कळतो. आज तुम्ही जर बघाल तर ग्लोबल फिल्म ही तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे जगातली फिल्म काय आहे, मराठी फिल्म काय आहे, हिंदी फिल्म काय, इंडियन फिल्म काय हे लोकांना कळतं. मध्ये एका निलेश देवेकरांनी एक फार सुंदर लेख लिहिला होता. त्याच्यात शेवट त्यांनी असा केलेला की फिल्मचा परिणाम काय होता हे सैराटवरून झालं की मराठ्यांच्या विरोधात आहे का वगैरे सगळा तो मूर्खपणा जो चालू होता. त्याच्यात हे एक फार सुंदर वाक्य लिहिलेलं की आज संत तुकाराम काढला किंवा त्यावेळी संत तुकाराम बघितला म्हणून किती लोक संत होतात. हा म्हणजे त्यातला विनोदाचा भाग जाऊ देत. पण माझं असं म्हणणं आहे की आज ज्या विषयानुरूप आम्ही कलात्मक मांडणी करतो, आज आपली टेक्नॉलॉजी ही जगातल्या टेक्नॉलॉजीच्या बरोबरीने करतोय. आज जे लाईफ ऑफ पायच्या टेक्नॉलॉजीने शूटिंग ज्याप्रमाणे होतं त्या तांत्रिक सगळ्या समृद्ध अशी मी पुढची फिल्म करतोय की ज्याची टेक्नॉलॉजी लाईफ ऑफ पायने जी वापरलेली त्या टेक्नॉलॉजी पुढचे चित्रपट करतोय. ह्या टेक्नॉलॉजी, विषय,
त्याचा ग्लोबल ठीक आहे पानसे, मी तुम्हालाच एक प्रश्न विचारतो. तुम्ही जे वर्णन माहिती करताय नाही असं नाहीये. ठीक आहे पानसे, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुम्ही एवढं वर्णन करताय खूप चांगली गोष्ट. चित्रसृष्टी काय चित्रभाषा आपल्याला कळते, एवढा जर का खात्रीशीर विश्वास पानसेंना जर का आहे, तर रेगे सारख्या सुंदर चित्रपटामध्ये, एक धाडसी विषय घेतलेल्या चित्रपटामध्ये बाई जरा जपून दांडा धर, आणि याच्यामध्ये दांडा धरताना त्या स्त्रीच्या ज्या काही हालचाली दाखवलेल्या आहेत ते पाहताना नेमकं काय म्हणायचंय त्या गीतातून हे लगेच लक्षात येतं. मग पानसे, मला आपल्याला म्हणायचंय अशा या चर्चांमध्ये मोठमोठे शब्द वापरून अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि चित्रभाषा कशी आम्हाला आवडते वगैरे म्हणणारे पानसे असं गाणं का घालतात चित्रपटात? याचं कारण पोरी जरा जपून हे मी लिहिलेलं गाणं, त्याचं कडवं वगैरे जरी असेल तरी हे फार पूर्वीचं कोळीवाड्यातलं फोक सॉन्ग आहे. हे याला इतिहास आहे. दांडा हा शब्द या गोदांड्यावरून, दांडा म्हणजे जेटी, आणि त्याच्यात जो पण आहे की जो पुरी जरा जपून दांडा धर, हा जो मुखडा आहे हे फार पूर्वीचं तुमची फिल्म मी बघितलेली आहे, त्याच्यामध्ये पोल डान्स सारखा ऍक्च्युअली पोल आहे. म्हणजे तुम्ही दांडा, मला खार दांडा मधला दांडा आणि हा दांडा याच्यातला फरक कळतो. मी तुमची फिल्म बघितलेली आहे, त्याच्यातल्या त्या पोल पाशी ती जी अभिनेत्री आहे ती ज्या प्रकारे डान्सच्या स्टेप्स आहेत, त्यामध्ये पानसे तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही काय दाखवण्याचा प्रयत्न करताय ते. अहो आता तुम्हाला एक सांगतो, रामदास फुटाणेंचं नाव लिहिलं मगाशी निघालं. अतिशय समृद्ध आणि अतिशय उत्कृष्ट कवी, म्हणजे मला फार ते आवडतात. फार वर्षापूर्वी समीरण सर, तुम्हाला जर आठवत असेल, ते आमदार असताना विधान भवनात त्यांनी एक 4 ओळी सांगितलं. विधान भवनात नव्हत्या सांगितल्या, त्यांनी लिहिल्या होत्या. जेव्हा काँग्रेस फुटून काँग्रेस एस पवार साहेबांनी केली तेव्हा, की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची नवी नवी पेव फुटली, कोणी कंसात एस तर कोणी आय घातली. आता याच्यातला पण लक्षात घ्या तुम्ही, म्हणून ती शिवीगाळ केली असं होत नाही. त्याच्यातला एक गंमत ही लक्षात घेणं आवश्यक आहे. पोरी जरा जपून दांडधर, पुन्हा सांगतो, हे फार पूर्वीचं फोक सॉन्ग आहे. या 2 ओळी मुखडा फक्त, त्याचं गाणं आम्ही केलं नंतर, पण अतिशय उत्तम चाल असलेली आणि अतिशय धमाल करणारं ते गाणं, की जे त्याच्या जवळजवळ त्याचे 250 व्हर्जन्स पहिल्याच महिन्यात निघाली डीजे. या सगळ्यात सांगीतिक भाग असतो, कोळीवाड्यातली गाणी असतात, आपण पिकनिकला म्हणतो ती गाणी असतात, आणि ज्या प्रकारची बॅकग्राऊंड मी दाखवलेली त्यातल्या गुन्हेगारांची किंवा त्या कॉर्पोरेटरची, तिथे अशी गाणी सर्रास वाजवली जातात. आम्ही जेव्हा चित्रपटाच्या दृष्टिकोनातून बघतो तेव्हा तो समाजातल्या घडणाऱ्या गोष्टींचाच एक आरसा असतो, आणि तो मला घ्यावासा नक्की वाटला. याच्यावर सुद्धा खूप विचार झाला. दुसरं गाणं माझं त्यातलं अस्वस्थ सारे फार चांगलं गाणं आहे, पण ते कोणाच्या लक्षात नाही राहिलं. पण हे गाणं सुपरहिट झालं. पानसे म्हणाले की जे प्रत्यक्षात घडलं त्याच्यापासूनच मी ती कन्सेप्ट घेतली होती गाण्याची. आणि मी गणेश तुमच्या एका लेखामध्ये लिहिलं होतं, समटाइम्स लाईफ फॉलोज द आर्ट और आर्ट फॉलोज द लाईफ और इट्स लाईक अ सर्कल. मग इथे कशा प्रकारे बघायचं आणि मग चित्रपटात जे दाखवलं जातं तो या दिग्दर्शकांचा दावा योग्य आहे की हे बाहेरच असं चालतंय म्हणून आम्ही ते स्वीकारतोय. माझ्या मते आता मगाशी मांडलेल्या एका मुद्द्याचा हे थोडंसं एक्सटेन्शन असल्यासारखं मला वाटलं, की मी जे म्हटलं की तपशील धरतात लोक आणि त्याला ऑब्जेक्ट करतात. जसं तुम्ही आता म्हणालात की ते अमुक सिनेमा असला तरी त्याच्यामध्ये अमुक गाणं हे ऑब्जेक्शनेबल आहे, तर त्याच्यावर पानसेंनी आता जे उत्तर सांगितलं ते बरोबर आहे की त्याला एक प्रकारचं ते कुठल्या प्रकारच्या प्रवृत्तीचं दर्शन त्या गाण्यामध्ये होतं, किंवा ते ज्या गुन्हेगारी वळणाचं जे सर्कल त्याच्यामध्ये आहे त्याच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते येतं. त्यामुळे आपण जो संदर्भ विसरतो आणि त्यातल्या सुट्या गोष्टींना त्याच्यावरती आक्षेप करतो, त्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं मला म्हणता येईल. आणि अशा प्रकारची आपल्याला सेन्सॉर बोर्डनी ज्या डिसिजन्स घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. आणि हे लाईफ फॉलोज आर्ट आणि आर्ट फॉलोज लाईफ हे जे सर्कल असल्यासारखं मी म्हटलेलं आहे ते बऱ्याच वेळा बरोबर असतं, कारण त्याच्यामध्ये असं काही नाही की एक दरवेळेस चित्रपट हे लाईफ पासून स्फूर्ती घेतात किंवा चित्रपटामध्ये बघूनच लोक गुन्हेगारी वृत्तीचं हे करतात. बऱ्याच वेळा ते 2 समांतर जाणारे ट्रॅक्स असतात आणि काही वेळा त्याच्यामधलं इकडचं तिकडे हे पाहून ते आणि ते पाहून हे असं होतच असतं. त्यामुळे त्याच्यात आपण त्याच्यामधला एक साहित्य कृतीचा किंवा कलाकृतीचा मोकळेपणा लक्षात घ्यायलाच हवा. ठीक, इथे मला एक गुंतागुंतीची सीमारेषा जी मला समीरण सर आपल्याला विचारायचं आहे, कारण तुम्ही एकाच ठिकाणी चित्रपट रसग्रहण करणारे पण आणि पत्रकार पण आहात, ज्येष्ठ पत्रकार. मी तुम्हाला कालचा इन्सिडेंट सांगतो आणि त्याबद्दल संपादकीय भूमिका तुम्ही घेतली होती. काल आपल्याकडे गुलाबराव पाटलांचं एक भाषण आलं होतं आणि त्याच्यामध्ये 2 ठिकाणी त्यांनी शिव्या घातल्या होत्या ज्याला आपण बीप दिला होता. आता हे पण मासेस माध्यम आहे आणि जिथे तुम्ही एक संपादकीय निर्णय घेतला म्हणून तिथे आपण बीप दिला.
पण तेच जर का समजा गुलाबराव नावाचा एखादा जर का पात्र फिल्ममध्ये असेल तर तिथे मात्र तुम्ही तुमच्या एकूण बोलण्याचा अर्थ असा की तिथे बीप देण्याचं कारण नाही, तिथे त्या भाषा गेलं पाहिजे. मग हा विरोधाभास कसा काय? कारण आहे प्रसन्न, आजकालचे नियम हे इतके विचित्र झालेले आहेत की आजकाल प्रत्येक चॅनल्स, म्हणजे आता आपल्या देशामध्ये या क्षणाला 678 का 688 चॅनल्स आहेत. मिनिस्ट्री ऑफ INB एक स्वतंत्र वेगळा सेल तयार केलेला आहे इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगनी. त्या सेलमध्ये फक्त एवढंच काम चालतं की देशातल्या 750 चॅनलचं सेकंड टू सेकंड मॉनिटरिंग करायचं. मग कुणी कुठल्या कोडचा भंग केलाय, कुणी एखाद्या बलात्कारित बाईचा चेहरा दाखवलाय, कुणी एखाद्या लहान मुलांच्या हिंसाचाराचा शॉट तसाच्या तसा दाखवला, कुणी एखाद्या बाईंचं स्टेटमेंट स्वतःचं जे डिफॉर्मेशन किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणारं ते दाखवलं. हे जरा जरी झालं तरी त्या चॅनलला ताबडतोब मिनिस्ट्रीची नोटीस येते. दुसरं म्हणजे त्या नोटीसचं उत्तर बरोबर दिलं नाही तर त्याप्रमाणे त्या चॅनलला परत वॉर्निंग दिली जाते आणि असं 3 ते 4 वेळा झालं तर त्या चॅनलचं लायसन्स कॅन्सल होऊ शकतं. ही आजची परिस्थिती आहे. सेम थिंग चित्रपटाच्या बाबतीत आहे. चित्रपटामध्ये मी एक साधं उदाहरण सांगतो की कुठली एक कादंबरी घे. आता मी गणेशनी जशी एक शॉर्ट फिल्म केली तशी मी पण एक कादंबरी लिहिली आहे, म्हणून मला हे बोलायचा अधिकार आहे की कादंबरीमध्ये तुम्ही जितक्या मोकळेपणाने शब्दांमधनं सजेस्टिव्हली सेक्स किंवा हिंसाचार दाखवता त्याच्यावर कोणी तुमचा हात धरायला येत नाही. पण चित्रपटामध्ये चुंबन दृश्य 3.5 सेकंद नको ते 1 सेकंदच पुरेसं आहे असं म्हटलं जातं. कलेमधला हा भेदभाव का? आणि तसा जर असेल तर तुम्ही प्रत्येक कला प्रकाराला अशी पोलादी चौकट लावणार आहात का? हा खरा माझा प्रश्न आहे. अभिजित पानसे, विजू माने कोणीतरी तुमच्या दोघांपैकी कोणीतरी मुद्दा मांडत होता. विजू माने बोला. मला मुद्दा मांडायचा होता. बोला. हा, जे गाण्याच्या बाबतीत तुम्ही पानसेंच्या म्हणालात तर त्या न्यायाने तर दादा कोंडकेंची कारकीर्दच होऊ शकली नसती. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट मला असं म्हणायचं की ऑलरेडी म्हणजे माझी सेन्सॉर बोर्डाच्या सगळ्या सदस्य अध्यक्षांना विनंती आहे, आपल्याकडे प्रति सेन्सॉर एवढी उभी राहिली आहेत, या जातीबद्दल बोलायचं नाही, या धर्माबद्दल बोलायचं नाही, या विषयाबद्दल बोलायचं नाही. संवेदनशील भारत आहे, भावना अत्यंत संवेदनशील आहेत. तर अशा वेळेला बाहेरून आम्हा दिग्दर्शकांना एवढा दबाव असताना किमान सेन्सॉरने तरी आमची बाजू घ्यावी, घराचे वासे फिरू नयेत. बरं, मेघराज राजे भोसलेंकडे जायचंय. मेघराज राजे भोसलेची चित्रपट महामंडळ म्हणून या एजन्सीला काही अधिकार आहेत का आणि ती त्या बाबतीत काही मध्यस्थी घडून आणू शकते का? तुमचं म्हणणं, तुम्ही सगळे जे चित्रपट महामंडळ विविध भारतातली विविध असतील त्यांचं काही रिप्रेझेंटेशन सेन्सॉर पर्यंत जातं की नाही? नाही, निश्चितच चित्रपट महामंडळातून आम्ही वारंवार या भूमिका मांडत असतो. आता जर पाहिलं आपण, आता जसं विजयवानींनी सांगितलं, या प्रकारे बऱ्याच गोष्टी अशा घडतात की ते काही लोकांच्या प्रतिक्रिया असतील किंवा काही समाजाच्या प्रतिक्रिया असतील किंवा काही संस्थेच्या, म्हणजे आता पाहिलं तर एक अपंग संस्थेने मागच्या महिन्यामध्येच इतक्या प्रकारे आमच्या महामंडळाकडे वेगवेगळ्या अपंग संस्था आल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. परंतु ते व्यक्ती डायरेक्ट सेन्सॉर बोर्ड किंवा त्या दिग्दर्शकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे आमच्या माध्यमातून आम्ही स्वतः मध्यस्थी करून या गोष्टी काही मिटवल्या किंवा त्याचा समन्वय घडून आणला. सेन्सॉर बोर्डशी सुद्धा संपर्क साधत असताना बऱ्याच गोष्टी आम्ही अशा चित्रपट महामंडळातून करत असतो आणि बऱ्याच गोष्टी आमच्या मान्य करत असतात. आमचे एवढं एकच मत आहे चित्रपट महामंडळातर्फे की अशा गोष्टीबद्दल सेन्सॉर करताना मराठी चित्रपटाबद्दल त्यांनी विचार केला पाहिजे की मराठी चित्रपट एकाचा सीन जरी परत रिशूट करायचा म्हटलं तर त्याचा आशय, त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल किती फरक पडतो आणि काही कारण नसतानाही कुठले कटिंग सांगून फक्त त्या अधिकाऱ्यांच्या मनात आलं म्हणून न करता त्याचा पुरेपूर विचार केला पाहिजे. जसं मी आता मास्तर एके मास्तर माझ्या चित्रपटात सांगितलं, याप्रमाणे अशा घटना घडू नये त्यासाठी महामंडळ एकदम महत्वाची भूमिका बजावत आहेत आता.